आज या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी समाजवादी पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन देऊन सरकारला झोपलेल्या जागा करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये डेप्युटी कलेक्टर यांना निवेदन दिलं। समाजवादी पक्ष लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सतत काम करत असतो। या सरकारनं जे की पूर्वीच्या सरकारनं रिजेक्ट केलेली जी योजना होती प्रीपेड मीटरची, त्या योजनेच्या संदर्भामध्ये या नवीन सरकारनं आज या ठिकाणी निर्णय घेऊन प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो जाचक आहे। त्या ठिकाणी जो निर्णय घेतलेला आहे ते मीटर आहे ते 12,000 रुपयाचं मीटर आहे। केंद्र सरकार फक्त 900 रुपये अनुदान देत आहे आणि 11,100 रुपये हे ग्राहकावर लादले जाणार आहे। या लादल्यामुळे विनाकारण या महागाईच्या आणि दुष्काळाच्या काळामध्ये ग्राहकाची लूट होत आहे आणि सदरचं टेंडर हे वेगवेगळ्या वीज कंपन्यांना दिलेलं आहे। या कंपन्या सरकारच्या धार्जिण्या कंपन्या आहेत, त्यामुळे त्या कंपन्यांना मोठं करण्यासाठी विनाकारण जनतेच्या खिशातून या पैशाची लूटमार होत आहे। या धोरणाला शासनाचा आमचा विरोध आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आमदार अबू आझमी साहेब, प्रताप होगाडे साहेब कार्याध्यक्ष यांच्या आदेशावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आम्ही आंदोलन करीत आहोत सरकारला जाग आणण्यासाठी। जर सरकारनं जर या गोष्टीला स्थगिती जर दिली नाही तर 100% आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू। याची सर्वस्व जबाबदारी महाराष्ट्र सरकारची राहील।